कल्पना करा की तुम्ही एक स्वप्न पाहत आहात. त्या स्वप्नात तुम्ही राजा आहात. तुमच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. अचानक तुम्ही जागे होता आणि तुम्हाला कळतं की ते सर्व खोटं होतं. पण जर मी तुम्हाला विचारलं की सध्या तुम्ही ज्या आयुष्य जगत आहात ते सुद्धा एक स्वप्नच असेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात विचारलेला प्रश्न आजही विज्ञानाला आणि तत्त्वज्ञानाला कोड्यात टाकतो. जर हे सर्व काही एकाच देवापासून किंवा एकाच ऊर्जेपासून बनलेलं आहे, तर आपण या जगाला माया किंवा भ्रम का म्हणतो? आजच्या या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीमधील अध्याय 2 ओवी क्रमांक 96 या ओवीतून असा अर्थ लावणार आहोत जो तुमचे डोळे उघडेल. मित्रांनो, संतांचे विचार आजच्या धावपळीच्या युगात खूप गरजेचे आहेत. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडत असेल तर तुम्हाला अशा सखोल विषयांवर अधिक व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या जॉईन बटनावर क्लिक करून आमचे प्रीमियम मेंबर बनू शकता. तुमच्या पाठिंब्यासाठी सुपर थँक्सचा वापर करून आम्हाला आर्थिक मदतही करू शकता. तुमच्या प्रेमामुळेच आम्ही हा वारसा पुढे नेऊ शकतो. पुढील विवेचनात जाण्यापूर्वी जर तुम्ही आध्यात्मिक जिज्ञासू असाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर चालू करा. आणि या आता माऊलींच्या शब्दांत बुडी मारूया. येता समर्थू एको हाती तयापासून भूते होती, तरी हे वायांचे काय बोलती जगा माझी. समर्थ म्हणजे काय? आधुनिक विज्ञानाचा संदर्भातही देऊन माऊली म्हणतात, येत समर्थू एका हाती. मग इथे समर्थ म्हणजे मूळ शक्ती. ती मूळ शक्ती विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो? ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, ती फक्त रूप बदलते. ज्ञानेश्वर माऊली इथे त्यांच्या एका समर्थ म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी कॉन्शियसनेसबद्दल आपण बोलत आहोत. जर ती ऊर्जा एकच आहे तर ती अपूर्ण कशी असू शकते? ती समर्थच आहे. तयापासून भूते होती म्हणजेच त्या एकाच तत्वापासून 5 महाभूते आणि हे जग निर्माण झाले आहेत. आधुनिक उदाहरण बघूया. समजा तुमच्याकडे एक सोन्याचा गोळा आहे. त्यापासून तुम्ही एक हार बनवला, अंगठी बनवली आणि बांगड्या बनवल्या. आता मला सांगा, त्या बांगड्या आणि हार खोटे आहेत का? नसेल तर ते सोन्याचाच प्रकार आहेत. मग जर देवाने हे जग बनवलं तर ते जग अज्ञान किंवा भास कसं असू शकतं? माऊलींचा हाच प्रश्न आजच्या क्वांटम फिजिक्सच्या जवळ जातो, जिथे पदार्थ आणि ऊर्जा एकच मानली जाते. आता जगाला माया का म्हटले जाते? तरी ते वायाचे काय बोलतील जगा माझी. माऊली विचारतात, लोक उगीच का ओरडतात की जग माया आहे? अनेकदा आपण अध्यात्माचा चुकीचा अर्थ लावतो. आपण म्हणतो संसार सोडा, हे सगळं खोटं आहे. पण माऊली म्हणतात, जग खोटं नाही, तुमची पाहण्याची दृष्टी चुकीची असू शकते. आपण आपल्या फोनवर सिनेमा पाहतो, पडद्यावर आग लागलेली दिसते, पण पडदा जळत नाही. पडद्यावर पाणी दिसत नाही, पण पडदा ओला होत नाही. याचा अर्थ सिनेमा नाहीच असा होतो का? नाही, सिनेमा आहे, पण त्याचं सत्य स्वरूप तो पडदा आहे. जसंच जगाचं सत्य स्वरूप तो परमात्मा आहे. आजच्या काळात आपण नैराश्य आणि तणावाखाली जगतो का? कारण आपल्याला वाटतं की आपण एकटाच आहोत. पण ही ओवी सांगते, तुम्ही त्याच समर्थ तत्वाचा हिस्सा आहात. समोरची व्यक्ती वाईट नाही, ती सुद्धा त्याच ऊर्जेचा भाग आहे, फक्त तिचं रूप वेगळं आहे. तुम्ही जे काम करताय त्या ईश्वराच्याच विश्वाचा एक भाग आहे. माऊली म्हणतात, जर प्रकाश सर्वत्र असेल तर अंधार कुठे शोधणार? जर देव सर्वत्र असेल तर अज्ञान कुठे आहे? अज्ञान नावाची कोणतीही स्वतंत्र गोष्ट अस्तित्वातच नाही. जसं सूर्य उगवल्यावर सावली कुठे जाते हे सांगता येत नाही, तसं ज्ञान झाल्यावर अज्ञान नावाची वस्तू कधी होतीच नाही हे सिद्ध होतं. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी आपल्याला जगापासून पळायला सांगत नाही, तर ती जगालाही विश्वरूप म्हणून स्वीकारायला सांगते. जेव्हा आपण जगाला अज्ञान म्हणतो तेव्हाच आपण निर्मात्याचा अपमान करतो. म्हणून जगाकडे प्रेमाने आणि कुतूहलाने पहा, कारण हे जग त्या समर्थाचंच रूप आहे. जर तुम्हाला
हा सखोल अर्थ आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला माया म्हणजे काय वाटतं? हा व्हिडिओ आपल्या त्या मित्राला शेअर करा जो नेहमी म्हणतो हे जग व्यर्थ आहे. त्या माऊलींचा हा सकारात्मक विचार कळू द्या. अशाच विचाराला अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरीमधील अजून एका गुपित उलगडणार आहोत. तोपर्यंत स्वतःला ओळखा, सत्याला ओळखा. जय हरी माऊली.